दर्शवते गोमती नदीवर सूर्य उगवला आणि पाण्यावर त्याचा सोनेरी प्रकाश टाकला. ब्राह्मण नदीच्या काठावर उभा होता. त्याचे डोळे क्षितिलावर स्थिर होते. नागा परत येईल आणि त्याला प्रेक्षेत देईल, त्या दिवसाची वाट पाहत होता. आणि म्हणून प्रत्येक क्षणाशी त्याची अपेक्षा वाढत गेली. जणू त्याच्या प्रवासाचे भवितव्य संतुलनात अडकले आहे. एका जंगलाच्या मध्यभागी भीष्म नावाचा एक ब्राह्मण ध्यानाने बसला आणि एक विलक्षण व्रत पाळत होता. तो 6 दिवस सर्व अन्नापासून दूर राहिला होता. नागा प्रमुखाच्या पळत येण्याची वाट पाहत होता, ज्याला तो भेटण्याची अपेक्षा होती. शहरातील नागा चिंतेने त्यांच्या बाजूला होते, कारण त्यांना माहित होते की त्यांचे आदरणीय अतिथी इतके कष्ट सहन करीत आहेत. 7व्या दिवशी सूर्य मावळू लागताच नागा प्रमुखाचे नातेवाईक आणि नातेवाईकांची एक मिरवणूक जंगलाच्या काठावर पोहोचली. ते दूरवरून प्रवास करत होते. ब्राह्मणाला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी उत्सुक होते. या गटात नागा प्रमुखाचा भाऊ, मुले आणि पत्नी यांचा समावेश होता, ज्यांना त्यांच्या पाहुण्यांच्या कल्याणाची तीव्र चिंता होती. जेव्हा ते गोमती नदीजवळ पोहोचले, जिथे भीष्म एका निर्जन ठिकाणी बसला होता, तेव्हा त्यांनी ब्रह्माकडे त्याच्या सर्व तपश्चर्याने पाहिले. त्याचे डोळे बंद झाले. तो गंभीर चिंतन करत होता. शांततेच्या वातावरणासह पवित्र मंत्रांचे पठण करत होता. नागांची चिंता या तपस्वी मूर्तीकडे पाहताना भीतीमध्ये बदलली. आदराने नातेवाईक भीष्माकडे गेले आणि त्यांनी आदरांजली वाहिली. ते त्यांच्या अंतःकरणातून वाहणारे शब्द बोलले, हे ब्राह्मण, आध्यात्मिक संपत्तीने समृद्ध, तू आमच्यात येऊन 6 दिवस झाले आहेत, तरी तू तुझ्या उदरनिर्वाहाबद्दल काहीच बोलत नाहीस. तू नीतिमत्तेचा आदर्श आहेस. आम्ही तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आलो आहोत. नागा प्रमुखाचे नातेवाईक म्हणून आम्ही यजमान म्हणून आमची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. आम्ही तुम्हाला विनवणी करतो, कृपया थोडे पोषण स्वीकारा. मुळे पाणी, तांदूळ किंवा मांस. तुमच्या दीर्घ उपवासामुळे आमच्या संपूर्ण समुदायावर धोक आले आहे, कारण याचा अर्थ आमच्याकडून दुर्लक्ष होत आहे. भीष्माने आपले डोळे उघडले आणि नागांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि काळजीमुळे तो प्रभावित झाला. सौम्य स्मितहास्याने त्याने उत्तर दिले, तुमच्या विनंत्यात लक्षात घेता मी माझा उपवास सोडला असे म्हटले जाऊ शकते. नागा प्रमुख परत येण्यासाठी 8 दिवस उरले आहेत. जर त्या 8व्या रात्रीची मुदत संपल्यानंतर तो आला नाही, तर मी अन्न वाटून माझी ही शपथ मोडतो का उपवास नागा प्रमुखाबद्दलच्या माझ्या सन्मानाचे प्रतीक आहे. मी जे करत आहे त्याबद्दल तुम्ही शोक करू नये. तुमच्या घरी परतला आणि नागा प्रमुख सुरक्षित परत येण्याची आम्ही आशा करूया. लंबलेल्या नागांना भीष्माचे शब्द आणि त्याच्या आवाजातील प्रामाणिकपणा भावला. त्यांनी कृतज्ञता आणि समजूतदारपणासह मान डोलावली आणि हे मान्य केले की हा ब्राह्मण भक्ती आणि आदराने जन्मलेल्या व्रताचे पालन करत आहे. भारतस्थ अंतःकरणाने पण नव्याने मिळालेल्या कृतज्ञतेसह ते भीष्माला निरोप देतात आणि त्यांच्या घरी परतात. आणि नागा प्रमुख परत येईपर्यंत त्याला आपले लागण चालू ठेवण्यास सोडून देतात. जशी रात्र जंगलात पडली, भीष्म शांततेत बसला. त्याचे डोळे पुन्हा एकदा बंद झाले. पवित्र देवाच्या चिंतनाने हरवला. एका हिरव्यागार जंगलाच्या मध्यभागी नागा प्रमुख पद्मनाभ 15 दिवस दूर होता. त्याचे काम सूर्यदेवतेचा रथ खेचण्याचे होते आणि त्याने सूर्याच्या परवानगीने तो यशस्वीरित्या पूर्ण केला होता. तो घरी परतत असताना त्याच्या पत्नीने त्याचे हात उघडे ठेवून त्याचे पाय धुतले आणि भक्तिभावाने त्याच्या गरजा भागवल्या. जेव्हा पद्मनाभ त्याच्या थकव्यामुळे विश्रांती घेत होता, तेव्हा त्याने आपल्या पत्नीकडे कौतुक आणि चिंतेने पाहिले. माझ्या प्रिय पत्नी, तो म्हणाला, मला आशा आहे की माझ्या अनुपस्थितीत मी तुम्हाला सोपवलेल्या कर्तव्यांकडे तुम्ही दुर्लक्ष केले नसेल. तुम्ही आमच्या देवतांची पूजा करणे आणि आमच्या पाहुण्यांचा सूचनेनुसार आदर करणे सुरू ठेवले आहे का? त्याचे डोळे अपेक्षांनी चमकले. आशा होती की ती त्यांच्या परंपराशी एकनिष्ठ राहिली आहे. सद्गुणाचा आदर्श असलेली त्याची पती प्रत्युत्तरात मनापासून हसली. माझ्या स्वामी, ती म्हणाली, तुमचा शिष्य म्हणून तुमची वाट पाहणे आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. ब्राह्मणांनी वेदांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. सेवकांनी त्यांच्या मालकांची आज्ञा पाळली पाहिजे. राजांनी त्यांच्या लोकांचे रक्षण केले पाहिजे. माझ्या बाबतीत एका क्षत्रियाची पत्नी म्हणून मी या सद्गुणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. तिचे शब्द एका सोने प्रवाहासारखे वाहत होते, जो दृढनिश्चय आणि भक्तीने भरलेला होता. पद्मनाभ लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे हृदय त्याच्या पत्नीच्या समर्पणाबद्दल अभिमानाने फुगत होते. त्याला माहित होते की ती शास्त्रांच्या शिकवणीवर वाढली आहे आणि त्याच्याकडून चांगले शिकली आहे. आणि आमच्या पाहुण्यांचे काय? त्याने हळुवारपणे विचारले. तुम्ही त्यांच्याशी दयाळूपणे आणि आदराने वागला आहात का? त्याच्या पत्नीचा चेहरा हलक्या प्रकाशाने चमकला आणि तिने उत्तर दिले,
माझ्या सोन्याच्या पाहुण्यांप्रती माझी कर्तव्य मी विसरलेलो नाही. आमच्या परंपरेच्या शिकवणुकीनुसार त्यांचा सन्मान आणि काळजी घेतली जाईल याची मी खात्री केली आहे. ती थांबली. तिचे डोळे कुतूहलाने चमकले. खरे तर गोमती नदीच्या काठावर एक अतिथी आहे जो तुमची वाट पाहत आहे. पद्मनाभची उत्सुकता वाढली, कारण त्याची पत्नी पुढे म्हणाली, एक ब्राह्मण तुझ्याशी भेट घेण्यासाठी आला आहे. त्याने मला त्याचा उद्देश सांगितला नाही, परंतु तो वेदाचे पठण आणि व्रतांचे पालन करणारा एक मोठा भक्त माणूस दिसतो. मी त्याला वचन दिले की तू परत येताच मी तुला पाठविण्या बातमीने पद्मनाभचा संकल्प पक्का झाला. त्याला माहित होते की त्याला त्या ब्राह्मणाला भेटावे लागेल आणि त्याला त्यांच्या दारापर्यंत कशामुळे आणले गेले हे समजून घ्यावे लागेल. त्याच्या अनुपस्थितीत तिला ताब्यात घेतलेल्या त्याच्या पत्नीबद्दल कृतज्ञतेने त्याने होकारार्थी मान डोलावली. मी त्याच्याकडे लाईन, तो ठामपणे म्हणाला, आणि त्याला नागा प्रमुखासाठी योग्य असे प्रेक्षक दिवणी म्हणून पद्मनाभ पुन्हा एकदा ब्राह्मणाला भेटण्यासाठी आणि यजमानाने नेता म्हणून त्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी निघाला. त्याच्या पत्नीने त्याला अभिमानाने आणि समाधानाने जाताना पाहिले, कारण तिला माहीत होते की तिने त्यांच्या परंपरांचे पालन केले आहे आणि तिला आनंद झाला आहे. एका हिरव्यागार जंगलातलाच्या पत्नीने त्याच्याकडे काळजीने पाहिले आणि तो तिच्याशी कठोर आणि दोघर अशा दोन्ही स्वरात बोलला, हा ब्राह्मण कोण आहे जो तुमच्याबरोबर भेटीसाठी आला आहे? तिने विचारले. तिचा आवाज सौम्य पण ठाम होता. नागाची अभिव्यक्ती थोडीशी नरम झाली जेव्हा त्याने उत्तर दिले, मला त्याचे नाव किंवा त्याचे हेतू माहीत नाहीत, परंतु मला वाटते की तो सामान्य नश्वर नाही. ते बोलत असताना पत्नीचे डोळे करुणेने चमकले. त्याच्या शब्दांमधील साधेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून मला विश्वास आहे की तो एक खरा भक्त आहे. तो काही मोठ्या हेतूसाठी तुमची मदत मागण्यासाठी आला आहे, ज्यासाठी तुमचा आशीर्वाद आवश्यक आहे. नागाची अभिव्यक्ती पुन्हा गडद झाली, परंतु त्याची पत्नी पुढे म्हणाली, माझ्या प्रिय, तू त्याला दूर करू शकत नाहीस. हे तुमच्याकडे मत्तीसाठी येणाऱ्यांचे अश्रू पुसण्यास नकार देण्यासारखे असेल. आपल्या पत्नीचे शब्द ऐकून नागाचा राग कमी होत गेला. स्वतःच्या क्रोधाला बळी पडलेल्या महान वीरांच्या कथा त्याला आठवल्या. रावण, कार्तिवीर्य आणि अगदी स्वतः पराक्रमी इंद्रही त्याच्या पत्नीच्या सौम्य फटकारण्याने त्याच्या आत एक सूत्र पसरले आणि त्याच्या लक्षात आले की त्याचा स्वतःचा अहंकार आणि राग हे खऱ्या महानतेसाठीचे अडथळे आहेत. तर विनम्रतेसह नागा आपल्या आसनावरून उठला आणि घोषित केले, मी या ब्राह्मणाकडे एक मालक म्हणून नव्हे तर एक सेवक म्हणून जाईन. मी त्याच्याशी दयाळूपणे आणि आदराने बोलेन आणि जर ते माझ्या सामर्थ्यात असेल तर त्याला माझी मदत देईल. त्याची पत्नी हसती. तिचे डोळे गर्वाने चमकले जेव्हा ती तिच्या पतीला निघून जाताना पाहत होती. जे योग्य होते ते करण्याचा निर्धार करत होती ना. जेव्हा ब्राह्मणाच्या निवासस्थानाच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याला भीतीची भावना जाणवली. हा नश्वर का म्हणेल किंवा विचारेल, पण त्याच्या पत्नीचे शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनित झाले, ज्यामुळे त्याला आठवण झाली की खरी महानता शक्ती किंवा अभिमानात नाही तर करुणा आणि दयाळूपणात आहे. त्याच्या चेहऱ्यावर सौम्य स्मित ठेवून नागाने दार ठोठवले, जो त्याच्या आत्मशोधाच्या प्रवासाचा एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी तयार होता. नागाच्या आंतरिक परिवर्तनाची जाणीव नसलेल्या ब्राह्मणाने त्याचे खुल्या बाहुनी स्वागत केले. नागाने त्याच्याशी नम्र आणि दयाळू अशा दोन्ही शब्दांमध्ये संवाद साधला. त्याच्या हेतूबद्दल विचारले आणि त्याचे उत्तर लक्षपूर्वक ऐकले. ते बोलत असताना नागाला त्याच्या आत शांततेची भावना जाणवली. हे जाणून की त्याने खऱ्या महानतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. त्याचा अभिमान सोडून देऊन आणि करुणा स्वीकारून या क्षणी नागाला जाणीव झाली की त्याच्या पत्नीचे प्रेम आणि मार्गदर्शक हे. नागा शहरावर सूर्य मावळत होता. दृश्यावर एक उदार नारिंगी प्रकाश पडत होता. नागाचा प्रमुख भीष्म त्याच्या प्रिय जोडीदाराशी बोलणे संपवून प्रेक्षकांची वाट पाहत असलेल्या एका पाहुण्याला भेटण्यासाठी जात होता. तो चालत असताना त्याने या रहस्यमय अज्ञातांची ओळख आणि त्याला त्यांच्या शहरात आलेल्या उद्देशाबद्दल विचार केला. जेव्हा तो ब्राह्मणाच्या भेटीला पोहोचला तेव्हा भीष्माने त्याचे प्रेमाने स्वागत केले. त्याचा आवाज दयाळूपणे भरलेला होता. हे ब्राह्मण, क्रोधाला बळी पडू नकोस, तो म्हणाला. त्याचे शब्द प्रामाणिकपणे टपकत होते. मी तुला शांततेने संबोधित करतो, रागावू नकोस. तू कोणानंतर इथे आला आहेस? तुझा उद्देश काय आहे? त्याने हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारले. त्याचे डोळे ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर बंद झाले होते. ब्राह्मण, ज्याचे नाव धर्मरणे होते, त्याने भीष्मकडे आदर आणि दृढनिश्चयाच्या विसरणाने पाहिले. माझे नाव धर्मरणे आहे, हे जाणून घ्या, तो स्थिर आवाजात म्हणाला. आणि मी येथे नागार पद्मनाभ पाहण्यासाठी आलो आहे. त्याच्याबरोबर मला काही काम आहे. तो थांबला. त्याचे डोळे दूरवर विचारात हरवल्यासारखे पाहत होते. मी ऐकले आहे की तो घरी नाही
आणि म्हणून मी आता त्याच्या सध्याच्या निवासस्थानाच्या जवळ नाही. भीष्माची अभिव्यक्ती कुतूहलातून समजूतदारपणाकडे वळली, कारण तो धर्मरणाचा शब्द ऐकत होता. त्याने होकारार्थी मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर एक उबदार स्मित पसरले. तो म्हणाला, खरं तर तुझी वागणूक अतिशय चांगली आहे. त्याचा आवाज स्तुतीने भरलेला होता. तू पवित्र आहेस आणि सर्व नीतिमान व्यक्तींच्या भल्यासाठी समर्पित आहेस. आणि मग प्रकटीकरणाच्या एका क्षणी त्याने स्वतःला धर्मराण्यासमोर प्रकट केले. मी तो नाग आहे, हे विद्वान लोशी, ज्याला तू शोधत आहेस. भीष्माचे शब्द ऐकून धर्मरण्याचे डोळे आश्चर्याने रुंदावले. त्याने नागाकडे नवी आदर आणि प्रेमाने पाहिले. त्याचे हृदय कृतज्ञतेने भरले. हे अत्यंत धन्य नागा, तो म्हणाला भावनेने भरलेला त्याचा आवाज. मी इथे आलो आहे, तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे. आणि मग नम्रतेच्या भावनेने त्याने शहरात येण्याचा त्याचा खरा हेतू उघड केला. मी इथे आलो आहे, अज्ञानी आहे, कारण मी सर्व गोष्टींबरोबर आहे. त्याचे शब्द नदीसारखी वाहू लागले. हे नागा, जीवात्म्यावर अवलंबून असलेल्या तुला काहीतरी विचारल्याबद्दल मला परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे, जो जीवात्म्याचा अंत आहे. त्याने प्रश्न विचारताना त्याचे डोळे भीष्माच्या चेहऱ्यावर बंद केले. हे एकटे हरित राहणारे, तू आधी मला तुझ्यापुढे ठेवायचे असलेल्या प्रश्नाचे उत्तर दे. नंतर मी तुला त्या वस्तूची माहिती देईन ज्याने मला इथे आणले आहे. आयडियाज म्हणून एका सकाळच्या शांततेत एक ब्राह्मण नागाकडे गेला. त्याच्या प्रवासातील आश्चर्यकार कथा ऐकण्याचा प्रयत्न मला सांगा. महान ऋषी ब्राह्मण म्हणाला, तुम्ही पार केलेल्या प्रदेशात तुम्ही कोणते आश्चर्यकारक दृश्य पाहिली आहेत? नागाचे डोळे उत्साहाने चमकले जेव्हा त्याने त्याच्या अनुभवाचे वर्णन करायला सुरुवात केली. तो म्हणाला, आहा, प्रख्यात ऋषी दिव्य सूर्य हे अमर्याद चमत्काराचे क्षेत्र आहे. त्याच्या तेजस्वी प्रकाशातून तुम्ही जगातील सर्व प्राणी उदयास आले आहेत. पक्ष्यांप्रमाणे झाडाच्या फांद्यांवर बसलेले अग्नीत मुनी आणि देवता त्याच्या किरणांमध्ये राहतात. नागा बोलत असताना त्याच्या शब्दांनी ब्राह्मणाच्या मनात जिवंत प्रतिमा घालल्या. ब्राह्मणाने विचारले, आणि काय, कृपया सांगा, यापेक्षा अधिक आश्चर्यकारक असू शकते? नागाने जाणून बुजून स्मित हास्य केले. पहा, अशी सूर्याचा शक्तिशाली वारा त्याच्याकडून निघतो, त्याच्या किरणांमध्ये आश्रय घेतो आणि एका मोठ्या जांभळ्याप्रमाणे विश्वात पसरतो. ब्राह्मणाचे डोळे कुतूहलाने रुंदावले. सूर्याने आणखी कोणते चमत्कार केले आहेत? त्याने विचारले ना पुढे झुकला. त्याचा आवाज विस्मयाने भरलेला होता. तो वाऱ्याची अनेक भागात विभागणी करतो, सर्व सजीवांना पोषण देण्यासाठी पावसाळ्यात पडणारा पाऊस निर्माण करतो. तो बोलत असताना वरचे आकाश रडत दिसत होते, जणू आकाश नागाच्या शब्दांना प्रतिसाद देत आहे. नागाच्या सूर्याच्या सामर्थ्याच्या कथांकडे ब्राह्मणाचे मन वळले. आणि त्याच्या घरात किरणाबद्दल काय, त्याने विचारले. त्याचा आवाज अगदी कुजबुजून वर आला. नानाने गंभीरपणे मान डोलावली. पावसाच्या ढगांमध्ये त्याचे रूपांतर होते. ऋतूची गरज भासल्यावर पाऊस पडतो. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी जवळच्या पानांमधून एक सौम्य गारा वाहत होता. ब्राह्मणाचे डोळे आश्चर्याने चमकले. यापेक्षा आश्चर्यकारक काय असू शकते? त्याने पुन्हा एकदा विचारले. नानाने गूढपणे स्मित असे केले. आणखी एक आश्चर्य आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज आदराने टपकला. मला ते वरच्या स्वच्छ आकाशात दिसले आहे, जणू एखाद्या अदृश्य शक्तीने ओढले गेल्यासारखे. ब्राह्मण पुढे झुकला. त्याचे डोळे नागाच्या चेहऱ्यावर लक्षपूर्वक टेकले. मला सांगा महाऋषी, त्याने विनवणी केली, हे चमत्कारांचे आश्चर्य काय आहे? नाग थांबला आणि प्राचीन काळातील कथा सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्याचे विचार गोळा केले. तो इतर कोणत्याही दिवसासारखाचे दिवस होता. नागाने सुरुवात केली जेव्हा सूर्य त्याच्या सर्व वैभवात चमकला. पण मग दुपारच्या वेळी त्याच्याजवळ एक प्राणी आला, जो सूर्याच्या बरोबरीच्या तेजाने चमकला. नागाने या भव्य आकृतीचे वर्णन करताच ब्राह्मणाचे डोळे रुंद झाले. ज्याच्या उपस्थितीने आकाश भरले आणि ते वेगळे झाले. नागा बोलत असताना तीच हवा ऊर्जेने कंपित होत होती. एका दूरच्या प्रदेशात सूर्य ही तेजस्वी देवता नागांच्या एका मेळाव्यात उभी होती आणि अशक्य साधे केलेल्या एका ब्राह्मणाची विलक्षण कथा सांगत होती. सूर्यदेवाचे शब्द हवेत कुजबुजणाऱ्या गुपितासारखे लटरत होते, जे उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जीव भय आणि श्रद्धेने भरलेला त्याचा आवाज सूर्याने सुरू केला. अग्नीचा स्वामी किंवा असुर म्हणून चुकीचा समजला जाऊ नये, किंवा तो नागासारखा नाग नाही. या व्यक्तीने अशा पृथ्वीवरील सीमा ओलांडल्या आहेत. नागांनी पुढे झुकत त्यांची उत्सुकता वाढली. सूर्य पुढे म्हणाला. त्याचे शब्द ऐकणाऱ्यांच्या मनात जीवन चित्रे घेतात. हा ब्राह्मण फळे आणि मुळांवर कधी गळून पडलेल्या पानांवर आणि फक्त पाणी किंवा हळूवर जगला होता. एकाग्र आत्म्याने आपले दिवस व्यतीत करत होता. त्याने महान देवता महादेवाला प्रसन्न कर पवित्र संहिता पठणासाठी स्वतःला समर्पित केले होते.
त्याच्या अविचल समर्पणाने ब्राह्मणाच्या तपासी प्रथांचे वर्णन करताना सूर्यदेवाचे डोळे कौतुकाने चमकले. त्याने सर्व भौतिक इच्छा आणि संपत्तीचा त्याग केला होता. त्याच्या उदरनिर्वाहावर नियंत्रण ठेवणाऱ्या उन्नत व्रताचे पालन केले होते. ही निस्वार्थ व्यक्ती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी समर्पित होती. करुणा आणि दयेचे खरे मूर्त स्वरूप होती. सूर्य थांबला आणि त्याच्या शब्दांचा भार त्या मेळाव्यावर स्थिर होऊ दिला. कोणीही देव, गंधर्व असो किंवा नाग, ज्यांना असा विलक्षण शेवट प्राप्त होतो, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानले जाऊ शकत नाहीत. सोळ डिस्कोमध्ये प्रवेश करणे त्याने ब्राह्मणाचे अंतिम भवितव्य उघड करतात. सूर्यदेवाचा आवाज उत्साहाने उठला. त्या दिवशी मला एक अद्भुत दृश्य दिसले. त्याचे डोळे चमकताना सूर्य म्हणाला, उन्नत व्रताचे पालन करून यशाने मुकुट घातलेल्या ब्राह्मणाने असा शेवट केला होता की जे तपस्वी यश मिळवतात ते अनेक जण मिळवतात. आजही हे पुनरुत्पादित व्यक्ती तो सूर्याच्या शक्तीमध्ये राहून पृथ्वीवर फिरतो. या विलक्षण व्यक्तीच्या कथेने मंत्रमुग्ध होऊन जमाव शांत झाला. सूर्याने बोलले संपवल्यानंतर सगळेमध्ये शांतता पसरली. नागांनी कुजबुज की ब्राह्मणांच्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल आश्चर्य आणि आदराने त्यांचे चेहरे उजळले. त्या क्षणी सूर्यदेवाचे शब्द केवळ आकाशीय क्षेत्रातच हवे तर उपस्थितांच्या अंतःकरणावरही प्रकाश टाकताना दिसले, ज्यामुळे त्यांना प्रत्येक अस्तित्वातील अमर्याद क्षमतेची आठवण झाली. त्या ब्राह्मणाने असा विलक्षण शेवट साधी केला होता. त्याची कथा त्यांच्या आठवणीत कायमची कोटी जाईल, जी भक्ती आणि आत्मशिस्ताच्या परिवर्तनशील शक्तीचा पुरावा आहे. आणि जसजसे ते विखुरले जात होते तसंच हे प्रत्येक जण त्यांच्याबरोबर विश्वाच्या रहस्याबद्दल आणि अशक्य साध्य करू शकणाऱ्या मानवी आत्म्याबद्दलच्या भीतीची आणि सन्मानाची नवी भावना घेऊन जात होता. एका जंगलात धर्माचार्य नावाचा एक बुद्धिमान ब्राह्मण एका झाडाच्या सावलीत बसला होता. तो नागासारख्या नागासारख्या भव्य नागाशी खोलवर संवाद साधत होता. नागाच्या शब्दांनी ब्राह्मण मंत्रमुग्ध झाला. हे सूक्ष्म अर्थ आणि सखोल शहाणपणाने भरलेले होते. ते बोलत असताना नागाने ब्राह्मणाला त्याचा हेतू आणि त्याच्या भेटीमागील हेतू विचारले. ब्राह्मणाने उघड केले की तो धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन शोधत होता आणि त्याने उन्नत व्रत, एक शक्तिशाली प्रथा शोधून काढली होती जी त्याला आध्यात्मिक मुक्तीकडे नेईल. नागाने ब्राह्मणाच्या संकल्पाने प्रसन्न होऊन प्रोत्साहनाचे शब्द लिहिले आणि विश्वाबद्दलची स्वतःची समज सामायिक केली. नागाच्या दयाळूपणाने प्रभावित झालेल्या ब्राह्मणाने कृतज्ञता व्यक्त केली आणि जाण्याची परवानगी मागितली. तथापि नागाने त्याला आणखी काही काळ राहण्याची विनंती केली, कारण त्याला ब्राह्मणाच्या सहवासाची आवड वाढली होती. नागाने त्याला निसर्गाच्या सौंदर्याने वेढलेल्या त्याच्या निवासस्थानी राहण्यासाठी आमंत्रित केले आणि त्याला उन्नत व्रताची पुढील सूचना देण्याचे वचन दिले. नागाच्या आधाराने प्रभावित झालेल्या ब्राह्मणाने त्याचा प्रस्ताव स्वीकारला. जेव्हा ते झाडाखाली एकत्र बसले तेव्हा नागाने ब्राह्मणाशी विश्वाची रहस्य सामायिक केली, ज्यामुळे हे उघड झाले की सर्व प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत आणि सर्वच्या आत्म्यात विलीन होणे हे अंतिम ध्येय आहे. नवीन समज आणि उद्देशाने ब्राह्मणाने उंच व्रताचे पालन करण्याचा संकल्प केला. तो नागाला निरोप देतो, त्याला नेहमी लक्षात ठेवण्याचे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्याचे मार्गदर्शन घेण्याचे वचन देतो. त्या बदल्यात नागाने ब्राह्मणाला आशीर्वाद दिला आणि त्याला त्याच्या प्रवासात पाठवले. त्याला विश्वास होता की त्याला उंच व्रताच्या आचरणाद्वारे शांतता आणि मुक्ती मिळेल. नागांशी झालेल्या ब्राह्मणाच्या भेटीची कथा नंतरचे या महान बुद्धीच्या कोशीने राजा जनकाला सांगितली. त्या बदल्यात राजाने ते दिव्य कोशी नारदाला सांगितले, ज्याने ते देवांचे प्रमुख इंद्राकडे सोपवले. हा पवित्र इतिहास अखेर प्रतिष्ठित ब्राह्मणांच्या मेळाव्यात ऐकवला गेला आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असलेल्यांसाठी तो मार्गदर्शनाचा दीपस्तंभ बनला. अशा प्रकारे नागामार्वाच्या ब्राह्मणाच्या प्रवासाची कथा दूरदूरपर्यंत पसरली, जी येणाऱ्या पिढ्यांना शहाणपणाचा शोध घेण्यासाठी आणि धार्मिक मार्गाचे अनुसरण करण्यासाठी प्रेरित करते.